नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्या किचनमध्ये तोंडली भात करून दाखवणार आहे. यापूर्वी मी तुम्हाला डाळिंबीत भात दाखवला आहे, खिचडी दाखवलेली आहे. आज आपण तोंडली भात बघणार आहोत. त्याच्यासाठी आधी हे मी एक वाटीभर चांगले तांदूळ धुवून स्वच्छ असे घेतलेले, चांगले 2-3 पाणी घालून स्वच्छ धुवून पाणी त्याचं निथळवून असं घेतलेलं आहे. मग भाजायला आपल्याला सोपे जातात त्याच्यासाठी. आता ही तोंडली चिरून घेते आणि तुम्हाला पुढची कृती दाखवते. त्याच्यासाठी आपण अशी तोंडली उभी चिरून घेणार आहोत. ही बघा, एवढे दोन भाग केले तरीही चालतात किंवा असं केले तरीही चालतात, जशी आपल्याला आवडेल तशी. पण शक्यतो म्हणजे 4 भाग करतात. एखादं थोडं आंबट निघतं, पण ते सगळं चांगलं लागतं, चव चांगली येते त्याची. थोडंसं जून असेल तर ते आंबट लागतं, पण चव चांगली येते त्याची. अशी आता मी ही तोंडली चिरून घेते सगळी. आता आपण गॅस पेटवूया आणि तोंडली भातासाठी आपण फोडणी तयार करूया. तेल घालूया. मसाले भात म्हणा, तोंडली भात म्हणा, म्हणजे अशा खिचडी यांना व्यवस्थित तेल लागतं, कमी चालत नाही. आपण हे तेल घातलं की आपण त्यामध्ये थोडासा मी गरम मसाला घालणार आहे. हे बघा, खडा मसाला. आणि त्याचा वास डाळिंबी भाताला छान येतो. 1-2-3 लवंगा घेतल्या आहेत, 4-5 मिरीचे दाणे घेतले, छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि तमालपत्र. अगदी थोडं थोडं घालणार आहे, कारण आपला भात थोडासा आहे, त्याच्यामुळे मी थोडंच घालणार आहे सगळं. तेल तापतंय तोपर्यंत आपण हा खडा मसाला सगळा घालून घेऊया. त्याचा वास छान येतो भाताला. खडा मसाला परतून होतोय तोपर्यंत त्याच्यात जिरं घालूया. बघा, चांगला तडतडला मिरी वगैरे, जिरं घातलंय. तर जिरं घातल्यावर आपण वर तोंडली घालणार आहोत. एकदम त्याच्यात तिखी तोंडली, पण ती मी घातली, त्याची चव छान येते. तांदूळ घालणार आहोत. ते हळद घालून घेणार आहे, म्हणजे ती व्यवस्थित सगळीकडे लागेल. तर कढीपत्ता टाकायचा राहिला आहे, पण का टाकते मी. हा बघा, तांदूळ भाजेपर्यंत तेवढा तो भाजेल. तो बघा तेलावर परतून झाला. किती सुंदर दिसतंय बघा. एक नंबर भात होतो हा तोंडली भात. खूप सुंदर लागतो. विशेषतः लग्नाच्या पंक्तीत वगैरे हा भात असतो, तोंडली भात. अजून होतोय तोपर्यंत आपण वरती साहित्य टाकून घेणार आहोत. आधी पहिला हिंग घालायचा राहिला, हिंग घालते. लाल तिखट, पण खडा मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे आपण तिखट बेतादा घालणार आहोत. त्याचा तेवढा तिखटपणा येतो. त्यानंतर गोडा मसाला, थोडा गोडा मसाला, थोडी धने जिऱ्याची पावडर घालणार आहे. ही पावडर, जिऱ्याची पावडर घातली आहे, एकदम सुंदर येतो. थोडीशी धन्याची पावडरही घातली आहे. चवीप्रमाणे मीठ. आणि यामध्ये चवीसाठी आता तिखट पदार्थ म्हटला की आपण त्याच्यात गूळ किंवा साखर 1 चिमूटभर घालतो. म्हणजे काही गूळ घातला तरी थोडासा, साखर घातली तरी चिमूटभर साखर घालायची. तर ही मी चिमूटभर साखर टाकली. आपलं सगळं साहित्य घालून झालेलं आहे. आपण हे छानपैकी भाजून घेऊया. गॅस बारीक करून हे सगळं साहित्य घालून घ्यायचं
आणि नंतर हे आपण भाजायचं व्यवस्थित. खूप सुंदर भात लागतो हा. याच्याबरोबर आपण रायतं करूया. तो छान भाजून झालेले आहेत. आता आपण याच्यावर पाणी ओतणार आहोत. त्यात गरजेप्रमाणे पाणी घालणार आहोत. म्हणजे आता साधारण या तांदूळाला, म्हणजे हा कोलम तांदूळ आहे, आम्ही एकाला 1.5 पट किंवा 2 पट, मऊ हवा असेल थोडा तर 2 पट असं पाणी घालतो. तसं मी पाणी घालून घेतलं आहे. आपल्याला मऊ खिचडी हवी असेल तर पाणी जास्त घालायचं. हा साहित्य घालून झालेलं आहे. मी कुकरचं झाकण लावून 3 शिट्या काढून घेणार आहे. आपण चवही बघू शकतो. आपण यावर शिजताना थोडंसं खोबरं घालूया, थोडी कोथिंबीर घालूया, नंतर वरून घालूयाच, पण आत्ताही शिजताना घालूया. आणि मी त्याच्यात 1 चमचाभर साजूक तूप टाकणार आहे. साजूक तूप टाकलं की आपल्या भाताला छान ग्लेझिंग पण छान येतं आणि चवही छान लागते. आपलं आता हे सगळं साहित्य घालून झालेलं आहे. आता मी कुकर लावून 3 तर आपण कुकर लावून घेऊया. हा आपला छानपैकी तोंडली भात खाण्यासाठी तयार आहे. आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये आपण हा काढून घेऊया. हा हा किती सुंदर दिसतोय बघा. मोकळा असा आणि छान झालाय. त्याच्यात तूप घातलेलं आहे, त्याच्यामुळे तुपाचा खमंगपणा, मसाल्याचा वास एकदम सुंदर परफेक्ट झालेला आहे. आपला हा भात खाण्यासाठी तयार आहे. आपण असे आपलं हे छान तोंडली भात तयार आहे. त्यावर आता खोबरं कोथिंबीर आपण आत घातली आहे, पण परत वरून सुद्धा थोडी घालूया, छान लागतो. साजूक तुपाची धार, हा 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 एकदम सुंदर. वास तर छानच येतोय. बरोबर कांदा, हा पापड आहे, त्यानंतर कैरीचं लोणचं आणि बिटाचं रायतं असा आपला आज मेनू तयार आहे. किती सुंदर प्रकारे बघा, एकदम पौष्टिक सात्विक असा मेनू आहे आपल्याकडे आज केलेला. असा हा छान मेनू खाण्यासाठी तयार आहे. तर हा तोंडली भात मी कसा केला आहे, मी किती तांदूळ घेतले होते, कसे धुवून घेतले होते, आणि तुम्हाला एक पहिली टीप अशी सांगेन, मग कुठचाही भात करताना तांदूळ धुवून नेहमी ते खळखळून सुकेपर्यंत ठेवावेत जरा, म्हणजे ते कुठच्याही भातात व्यवस्थित परतले जातात. नाहीतर ते ओले ओले तांदूळ परतले जात नाहीत आणि त्याला खमंगपणा येत नाही. ही अगदी कुठच्याही मसाले भात करताना, खिचडी करताना ही महत्त्वाची माझी एक टीप आहे तुम्हाला. कारण नाही, तांदूळ ओले असले तर ते अजिबात तेलात टाकल्यावर परतले जात नाहीत. सुकवून थोडे घेतले की ते चांगले परतले जातात. तर हे मी कशी खिचडी केली आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.